श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात समतोल आणि समाधान निर्माण होणार का? अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वाकडे जाणार आहेत का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती सुधारून मनावरील काही चिंता दूर होतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अधिक जवळीक निर्माण होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते नवीन सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समतोल, प्रगती आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. तुमचा शांत, समंजस आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव या आठवड्यात अनेक ठिकाणी फायदेशीर ठरेल. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमची विचारशक्ती आणि व्यवहार कुशलता तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न किंवा संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर अधिक विश्वास वाटू लागेल. काही नवीन संधी अचानक तुमच्यासमोर येऊ शकतात. त्यांचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक कामे सुरळीत पार पडतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या जबाबदारीने काम करण्याच्या वृत्तीवर समाधानी राहतील. कार्यालयातील काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमच्या मताला विशेष महत्त्व दिले जाईल. नवीन जबाबदारी किंवा नवीन पदाची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. मुलाखती किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन भागीदारीची संधी मिळेल. व्यापारात हळूहळू वाढ होईल. विशेषतः सौंदर्य, कला, फॅशन, डिझाईन, मीडिया आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही व्यवहारात कागदपत्रे तपासूनच पुढे जा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. काही अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तथापि या आठवड्यात काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. घरातील सजावट, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कौटुंबिक गरजांसाठी खर्च होऊ शकतो. खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक राहील. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असला तरी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल. काही गैरसमज असतील तर ते शांतपणे बोलून दूर करता येतील. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्यात नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. काही जोडप्यांना छोट्या सहलीचा किंवा विशेष कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि आदर कायम ठेवल्यास आठवडा अत्यंत आनंददायी जाईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात लाभदायक संबंध निर्माण होऊ शकतात. मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. कठीण वाटणारे विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे व्यवस्थापन केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र मानसिक ताण किंवा कामाचा अतिरिक्त भार यामुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. तेलकट आणि जड पदार्थांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरेल. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम
यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. पाणी भरपूर प्या आणि दिनचर्येत शिस्त ठेवा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन अनुभव आणि नवीन ओळखी भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. घरात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा एखाद्या आनंददायी प्रसंगाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्याची काळजी घ्या. उपाय. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तू किंवा अन्नदान केल्यास शुभ फल मिळेल. घरात सुगंधी फुले अर्पण करून सकारात्मक वातावरण निर्माण करा. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समतोल, प्रगती, नातेसंबंधांतील गोडवा आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल आणि कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल, विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा आठवडा समाधानकारक आणि यशस्वी ठरेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल, तर आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ आहे. एकूणच संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि नवीन संधींचा ठरू शकतो. धन्यवाद.